So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये ज्या टाइपचे आपण प्रॉब्लेम टीच केले होते, सेम स्टँडर्ड इक्वेशन ऑफ व्होल्टेज अँड स्टँडर्ड इक्वेशन ऑफ करंट, त्याच टॉपिक वर डिपेंड आपण पुन्हा प्रॉब्लेम टीच करत आहोत. राईट डाऊन. an alternating EMF E equal to 220 sin 100 pi t 220 sin 100 pi t bracket complete hold is applied to the resistance of continue is applied to a resistance of 22 ohm. दिलं का? Full stop. Find peak value, comma, effective value of alternating current, and frequency. आता काल जे प्रॉब्लेम मी टीच केले त्यापेक्षा आज जे पण प्रॉब्लेम टीच करणार आहे डिफिकल्टी लेवल थोडी हाय राहणार आहे, म्हणून थोडं प्लीज प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या आणि अशा ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट करत जा का तुम्हाला बोर्ड क्लिअरली दिसला पाहिजे. ओके, बघा हे इक्वेशन आपलं ईएमएफचं आहे. इक्वेशन कशाचं आहे? ई दिसत आहे म्हणून ईएमएफ, आय असला असता तर करंटचं इक्वेशन. इज दॅट क्लिअर? आता ईएमएफचं इक्वेशन आहे तर ईएमएफच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत काय करायचं? कम्पेअर. कोणाचा स्टँडर्ड फॉर्म? ईएमएफचा. तन्वी सांग बेटा. सांगतो का? हा सांग अनुजा. E equal to E0 sin ओमेगा टी. व्हेरी गुड बेटा. असं लक्ष द्या. तर आपला स्टँडर्ड फॉर्म असते ईएमएफचा E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. हा आहे ईएमएफचा स्टँडर्ड फॉर्म. देअरफॉर E0 ची व्हॅल्यू किती झाली? 220 व्होल्ट. E0 ची व्हॅल्यू अँड ओमेगा टीटी गेट कॅन्सल. असं कॅन्सल करून दाखवायचा का? नाही, ते अज्युम. टीटी कॅन्सल. तो ओमेगा किती झाला? 100. जर तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन दिसलं ना तर आधी ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूनच घ्यायच्या. इज दॅट क्लिअर? ओके. आफ्टर दॅट तुम्हाला फर्स्ट काय विचारला विद्यार्थी मित्रांनो? पीक व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? पीक व्हॅल्यू आपण कशाने डिनोट करतो? E0. पीक व्हॅल्यू कशाने डिनोट करतो? आणि E0 तर आपल्याला डायरेक्टली भेटला आहे. किती? 220 व्होल्ट. फर्स्ट क्लिअर. सेकंड काय म्हटलं आहे? इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच आरएमएस व्हॅल्यू. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. बघा आता इकडे इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट याच मिनिंग होते विद्यार्थी मित्रांनो आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजेच काय?
RMS value of current. Okay, anyone please tell me the formula RMS value of current. 0.707 into EI कसे बेटा I0 झालं. प्रॉब्लेम मध्ये आला ट्विस्ट. प्रॉब्लेम गिवन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, व्होल्टेज. आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये विचारलं, करंट. काल असं प्रॉब्लेम होतं का आपलं, व्होल्टेज विचारलं होतं तर व्होल्टेजच्याच फॉर्म मध्ये व्हॅल्यू काढायच्या होत्या. बट आज प्रॉब्लेम गिवन आहे व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये आणि आन्सर काढायचा आहे आपल्याला इन द फॉर्म ऑफ करंट. नाउ सी हिअर केअरफुली. आता मी इथे म्हटलं आहे इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट, म्हणजे लिहिलं मी RMS व्हॅल्यू ऑफ करंट. त्याचा फॉर्म्युला 0.707 इंटू I0. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना समजलं, नो डाऊट. पुढं IRMS इक्वल टू 0.707 इंटू 0.707 इंटू, थोडं या साईडला लिहितो, दिसणार नाही बरोबर. IRMS इक्वल टू 0.707 इंटू. आता मला सांगा I0 ची व्हॅल्यू आपण कशा प्रकारे काढू शकतो. एनीवन, कोणी पण सांगा. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ, पण इथे बेटा करंटचं स्टँडर्ड इक्वेशनच तर नाही आहे, स्टँडर्ड इक्वेशन तर व्होल्टेजचं आहे. मग आपण I0 कसा काढू. नो वन. ओके, लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. मी म्हटलं ना प्रॉब्लेम थोडं ट्विस्ट आहे, जास्त नाही आहे. बेटा करंटचा फॉर्म्युला काय असतो श्रेया, करंटचा फॉर्म्युला व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. करंटचा फॉर्म्युला काय असतो. मग तुम्हाला जर करंट काढायचा आहे तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघा ना, तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे ना, रेजिस्टन्स गिवन आहे ना. किती आहे गिवन रेजिस्टन्स, 22. आणि व्होल्टेज पण तुम्हाला माहित आहे किती आहे, 220. व्होल्टेज किती आहे आणि करंट किती आहे, 22. तर आयच्याच ठिकाणी I म्हणजे V/R, I म्हणजे, तर I0 म्हणजे बोला E0 अपॉन R. समजलं कसं आलं सर्वांना. करंटचा फॉर्म्युला काय असतं रे, V/R ना करंटचा फॉर्म्युला. मग I0 काय होणार, E0/R. इज दॅट क्लिअर, नो डाऊट. अगेन IRMS 0.707. E0 ची व्हॅल्यू किती काढली आहे आपण, 220. सो 220 अपॉन R किती आहे, R 22. सो IRMS 0.707 22 गेट किती राहिलं, 10. किती राहिलं, 10. जर याच्यासोबत मल्टिप्लाय केला तर पॉइंट एक डिजिट राईट साइड जाणार. एक डिजिट कुठं, राईट साइड. तर IRMS चं आन्सर किती आलं, 7.07 एम्पियर. इज दॅट क्लिअर, एनी डाऊट. लास्ट मध्ये काय विचारलं ते सांगतो नंतर. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, राईट डाऊन. आता विद्यार्थी मित्रांनो आपण RMS व्हॅल्यू ऑफ करंट काढला. आता काढायची आपल्याला फ्रिक्वेन्सी. लक्ष द्या आता इकडे. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करण्यासाठी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो ओमेगा अपॉन टॉइस पाय. काल फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला. फ्रिक्वेन्सी असतो ओमेगा अपॉन टॉइस पाय. ओमेगा किती आहे, 100 पाय. ओमेगा 100 पाय अपॉन टॉइस पाय. पाय गेट ही आली फ्रिक्वेन्सी 50. राईट डाऊन फास्ट. जे प्रॉब्लेम आता आपण घेत आहोत त्याला मोस्ट IMP करा.
आणि त्यानंतर ते प्रॉब्लेम नोट करा. यानंतर फक्त आपलं एकच प्रॉब्लेम पेंडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. या टॉपिकचे प्रॉब्लेम एंड. फ्रॉम टुमॉरो वी स्टार्ट न्यू टॉपिक. म्हणजे आता फक्त आपण कोणता टॉपिक एंड केला? ऍव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू. त्या दोघांचे दोन डेरिवेशन. एक ऍव्हरेज व्हॅल्यूचं डेरिवेशन होतं आणि एक आरएमएस व्हॅल्यूचं डेरिवेशन. आणि त्यांच्यावरच डिपेंड आपण काय टीच केले? प्रॉब्लेम. समजत आहे तुम्हाला? ओके. म्हणजे उद्या आपण न्यू टॉपिक स्टार्ट करू शकतो. लिहा. an alternating voltage is given by small e equal to 6 sin 314t. 314t. Find number 1. Peak value. Number 2, frequency. Number 3, time period. Number 3 काय लिहिलं? Time period. And number 4, instantaneous value at t equal to 2 millisecond. t equal to 2 millisecond. ओके. आता बोर्ड कडे एकदम केअरफुली लक्ष द्या. आणि मी इथे एक छोटीशी ऍडजस्टमेंट करणार आहे. कारण पेपर मध्ये जर प्रॉब्लेम आलं तर इथली व्हॅल्यू चेंज होत नाही, एवढं लक्षात ठेव जा. इथं जर व्हॅल्यू आली एक तर 100 येते, काय येते? 100 किंवा 120 किंवा 314. या 3 पैकी एकही दुसरी व्हॅल्यू येणार नाही, आपली गॅरंटी. कारण फ्रिक्वेन्सी कधी 50 असते तर कधी 60 असते. फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे का? नाही. समजत आहे का मी काय बोललो तर? म्हणून लक्षात ठेवायचं. एक तर 100 पाय येणार, 100 काय पाय, किंवा 120 पाय, किंवा 314. या 3 पैकीच एक व्हॅल्यू इथं नेहमी विचारली जाणार. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला तर इथं पाय दिला नाही आहे, फक्त काय दिलं आहे? 314. तर या 314 ला आता आपण पाय मध्ये कन्वर्ट करू. कशा प्रकारे? तर लक्ष दे जा, म्हणजे प्रॉब्लेम मी तुम्हाला एकदम इझी करून देतो. हे गिव्हन इक्वेशन आहे, येस ऑर नो? आता मी काय लिहितो? वी नो दॅट पाय 100 पाय जर मी लिहिलं, काय लिहिलं? 100 पाय. तर 100 इंटू पायची व्हॅल्यू काय होणार? 100 इंटू 3.14. अरे समजून आलं का? 100 पाय, पायची व्हॅल्यू 3.14. आणि याला जर मी सॉल्व केलं तर पॉईंट 2 डिजिट कुठे जाईल? राईट. म्हणजेच काय आलं? तर 314 म्हणजेच काय? 100 पाय. इज दॅट क्लिअर? नाही समजलं? मी पहिले काय लिहिलं? 100 पाय. पाय म्हणजे 3.14. याला जर मी 100 न मल्टिप्लाय केलं तर ऑटोमॅटिकली आन्सर काय येणार आहे? 314. इज दॅट क्लिअर? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जर प्रॉब्लेम मध्ये 314 जरी दिसलं तरी आपण तिथं काय पुट करून घ्यायचं? 100 पाय. इज दॅट क्लिअर? बोला ना रे. देअरफॉर E इक्वल टू काय येणार? 6 साइन 100 पाय टी. झालं प्रॉब्लेम सिंपल. मग त्यानंतर इट कॅन बी कम्पेअर विथ, बोला, E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आठवत आहे प्रॉब्लेम?
म्हणजे आज जे मी तुमचे 2 प्रॉब्लेम घेतले यामध्ये थोडी डिफिकल्टी लेवल होती पण सिंपल होतं. ओके, आता E0 ची व्हॅल्यू किती झाली 6 अँड ओमेगाची व्हॅल्यू 100 पाय. ओमेगाची व्हॅल्यू किती, इज दॅट क्लिअर? नो डाऊट. फर्स्ट काय फाइंड आउट करायला लावलं बेटा? पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजे E0. E0 ची व्हॅल्यू 6 व्होल्ट. सेकंड काय विचारलं? सेकंड फ्रिक्वेन्सी. ओके, सेकंड नंबर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी एफ. एफ चा फॉर्म्युला ओमेगा अपॉन टॉइस पाय. ओमेगा किती आहे 100 पाय अपॉन टॉइस पाय. पाय पाय गेट तर एफ किती आला 50. इज दॅट क्लिअर? नंतर काय विचारला? टाइम पिरियड. आधी हे नोट करून घ्या. त्यानंतर आता पुन्हा लक्ष द्या इकडे. सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्या रे. फ्रिक्वेन्सी भेटली, आता काय फाइंड आउट करू आपण? टाइम पिरियड. सो सी हिअर, टाइम पिरियड. टाइम पिरियड टी इक्वल टू काय असतो 1/f. सो 1/50 सांगितलं होतं. डबल सॉल्व करून दाखवू. किती येणार आहे 0.02 सेकंद. या 2 व्हॅल्यू म्हणजे लक्षातच ठेवायच्या. फ्रिक्वेन्सी नेहमी किती 50 किंवा एखाद्या वेळेस येऊ शकते 60. व्हॅल्यू किती येणार फक्त 100 पाय 120 पाय किंवा 314. पण त्या 314 ला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे 100 पाय. लक्षात राहणार. ओके, आता फोर्थ काय विचारलं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजेच ई. ई आफ्टर. आफ्टर टी किती म्हटलं? ई आफ्टर 2 मिलीसेकंद. मिलीसेकंद म्हणजे 2 × 10⁻³ सेकंद. कारण आपलं युनिट तर सेकंद असते ना, तर मिलीसेकंदला सेकंद मध्ये काय करू कन्वर्ट. पुढं देअरफॉर ई इक्वल टू, बोला काय होतं इक्वेशन? 6 sin 100 पाय इंटू टी. टी किती 2 × 10⁻³ समजलं का? E इक्वल टू 6 sin 100 पाय इंटू टी. टी ची व्हॅल्यू पुट केली. नाही समजलं? अरे बोलत जा. ओके, नाही कारण काही जणांचे एक्सप्रेशन मध्ये नेहमी सेमच दिसते. तर हा 100 पाय आणि हा 2 काय होणार 200 पाय. 10⁻³ अपॉन मध्ये जर गेला तर 1000 होऊन जाणार. का बरं 1000 झाला समजलं? -3 जर डिनॉमिनेटर मध्ये नेला मी तर -3 डिनॉमिनेटर मध्ये काय होणार +3. डिनॉमिनेटर वर गेला तर चेंज होते, तसंच न्यूमरेटर जर डिनॉमिनेटर मध्ये आला तर व्हॅल्यू काय होणार चेंज. मायनस काय होणार प्लस. तर 10 वर 3 झिरोज दिले मी इथं 3 0. अगेन 0 0 0 0 गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 5 जा 10. So E equal to 6 sin 2 5 जा 10 म्हणजे पाय बाय किती? अगेन E 6 sin पाय म्हणजे 180. किती डाव सांगितलं? ट्रिग्नॉमेट्री टर्मच्या आत जर पाय आला तर त्याची व्हॅल्यू किती असते 180. आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या सेपरेट असला तर पाय किती असते 3.14. कालच सांगितलं ना, तरी तुम्ही 3.14 म्हणून राहिले. ट्रिग्नॉमेट्री कोणतीही असो, फक्त साईनच का नाही, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यापैकी कोणतंही आलं तर तिथं पायची व्हॅल्यू काय राहणार 180. आणि या व्हॅल्यू जर अबसेंट असल्या तर तिथं पायची व्हॅल्यू काय राहणार 3.14. आता 180/5 सांगा मला पटकन. 180/5
किती 36. मग हा झाला 36 डिग्री. आता साइन मध्ये 36 डिग्री सांगा. सो 6 इंटू साइन 36 डिग्री. बघा घालू. नॅचरल साइन काढा आणि 36 डिग्रीची व्हॅल्यू बघा किती आलं. 0.6 0.5878. हा साइन 36 आला 0.5878. आता 6 नी याला काय करा मल्टिप्लाय. दिस इज युअर फायनल आन्सर. एनी डाऊट? देन